काय हे काय आहे? हे एक नवीन प्रकार आहे. बेसन आपल्या घरी करतो ना आपण, पण ते नाही आहे. हे आहे झुणका, पण हा आहे शिळ्या वरणांपासून बनवलेला. आहे ना नवीन काहीतरी. टेस्टला तर असं एक नंबर. आहा, तुम्ही करून बघा. चवच नाही विसरणार. आज सकाळी आहे ना, मी वरण थोडं जास्त झालं माझ्याच्यानी आणि ते उरलं. तर म्हटलं काय करावं, तर म्हटलं चला झुणका बनवूया. चला रेसिपी सांगते. ही डाळ उरली होती बघा, ही एवढी घट्ट आहे. फेकून न देता त्याचा यूज करूयात. लसूण घ्यायचा आणि 2 कांदे. लसूण आणि कांदा आपल्याला उभ्या उभ्या स्लाइस कट करायचे आहेत बघा. याने चव वाढते, त्यामुळे असे उभे उभे कट केले की खायला खूप टेस्टी लागतात आणि दिसायलाही छान वाटते बघा. आता गॅसवर कढई ठेवायची. तुमच्याकडे पसरट भांडं असेल ना, पॅन वगैरे, ते पण ठेवू शकता. त्याच्यात 1 चमचा तेल टाकायचा. तेल चांगलं गरम झालं की मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. जिरं थोडं जास्त टाकायचा, टेस्ट खूप छान येते. आता कांदा टाकायचा. आणि मी कांदा आणि लसूण दोन्ही सोबत टाकते. याच्यामध्येच मी 2 मिरच्या चिरून टाकल्या आहेत. आता याला छान होऊ द्यायचं. कलर चेंज झाला की आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे, जसं की सांबार मसाला तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढं हवं ना तेवढं. धने पावडर थोडीशी, हे हिंग आणि हळद, तिखट. आता याला मिक्स करायचं आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. बघा, वरण शिळं असल्यामुळे तिच्यामध्ये मीठ होतं, म्हणून मी थोडं टाकलं, जास्त नाही. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जे वरण मी साईडला ठेवलं होतं ते टाकायचं. हा झुणका एकदा तुम्ही करून बघा. मी गॅरंटी देते की तुम्ही हे नेहमी करून खाणार, कारण टेस्टच तशी होते बघा. आता स्लो गॅसवर हे होऊ द्यायचं आणि चमचा हलवत राहायचा, नाहीतर खाली लागू शकते आणि करपलेली डाळ चांगली लागत नाही खायला, टेस्ट येत नाही त्याची. बघा, थोड्या थोड्या वेळाने हलवत राहिलं की घट्ट होऊन येते. बघा, झालं ना घट्ट. आता आपल्याला जोपर्यंत म्हणजे कढई, हे वरण कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचं आहे बघा. आता जमा करायला गेले की लगेच होऊन येते, म्हणजे वरण कढई सोडत आहे. पुन्हा याला 2-3 मिनिटं होऊ दे.
बघा झालं की हो आपला झुणका तयार. या खायला. घ्यायचं खायला असं. तुम्हाला याच्यावर तूप टाकायचं असेल तर तूप टाका, छान लागेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय.